गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज आहे गणपतीचं आगमन, म्हणजे गणपती येणार आहे आज सगळ्यांच्या घरी, सोसायटीमध्ये, आणि कोणी जर स्टोर्समध्ये बसवत असेल तर तिथे सुद्धा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या घरी तर गणपती येत नाही, पण जी घरचे गणपती असतात आपले त्यांची नक्कीच छान अशी पूजा करून घेईल. त्यांच्यासाठी छान छान असे मोदक बनवेल आणि प्रसाद सुद्धा करेल, म्हणजे नैवेद्य सुद्धा करेल. तुमच्याशी पण आजचा दिवस सगळा शेअर करते. त्याचबरोबर आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा ना खूप मस्त गणेशोत्सव सेलिब्रेट केला जातो 7 दिवसांचा. तर रोज आय होप की मी रोज 7 दिवस छान असे व्लॉग बनवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला तर आता पटापट आवरायचंय, कारण 1 वाजता सोसायटीचा गणपती येणार आहे आणि त्यांचं वेलकम करण्यासाठी अख्ख्या सोसायटीच्या मेंबर्सला बोलावलंय. आणि माझं शक्य आहे जाणं, तर अव्यू, मी आणि आजी आम्ही जाऊ छान तिथे, त्यांचं वेलकम वगैरे करू. म्हणजे त्यांचं आगमन होणार आहे असं ग्रुपवर टाकलंय की 1 वाजेपर्यंत सगळे या म्हणून, तर आम्ही जाऊ. त्याचबरोबर आज प्रीतमचा ऑफिस आहे, तर आय डोंट थिंक सो तो येईल, पण जरी तो आला थोड्या वेळ तर खूपच बरं होईल. चला तर आता मी पटकन नाश्ता बनवून घेते. आज झोपून उठायला भरपूर उशीर झाला. अव्यूने रात्री भयंकर त्रास दिला आहे. असो, आता व्ह्यूला उठल्या लागते भूक, तर त्याला मी ऍपल दिला आहे आणि त्यानंतर थोडा ड्रायफ्रूटचा लाडू देईल. आणि त्याचबरोबर आज मी त्याच्यासाठी किंवा सगळ्यांसाठी शेवईचा उपमा बनवते, तर त्याला सुद्धा तेच भरवणार आहे. तुमच्याशी पण शेअर करते. बघा, छान असा मोकळा झालाय थंड झाल्यावर, आणि खरंच सांगते खूप टेस्टी वाटतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नाश्ता झाल्या घरची कामं करायला घेतली, त्यात झाडू पोछा आणि बाकी सगळी डस्टिंग वगैरे करून घेतली आणि लगेच आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर छान अशी रेडी झाली, कारण आज गणपतीची स्पेशल पूजा करायची होती. तसं तर मी रोजच देव धुवून छान पूजा करत असते, पण आज गणपती बाप्पा मोरया होतं, म्हणजे गणपतीचा आगमनाचा दिवस होता, म्हणून छान त्यांची पूजा करून घेतली. त्यांना हार चढवले, हळद कुंकू आणि बाकी सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्याचबरोबर छान असे फुलं आणले होते. फुलं चढवलं की देव खरंच दिसायला आणखी जास्त सुंदर दिसायला लागतात, म्हणून छान असे फुलं वगैरे पण चढवून घेतलं, दिवा लावलं. आणि आज मी छान असे मोदक करणार आहे गणपती बाप्पासाठी. तसं तर प्लॅनिंगमध्ये होतं की म्हणजे आपल्या पुरणाचे मोदक करायचे, पण आता पुरणाचे मोदक करणं पॉसिबल होईल काय ते बघूच. नाहीतर आपले जे सिंपल पंचरत्न ड्रायफ्रूट्सचे रव्याबरोबरचे जे मोदक असतात ते नक्कीच करेल, म्हणजे 2पैकी 1 करेल. कारण आज सोसायटीमध्ये सुद्धा गणपती येणार आहे, तर तिथे पण प्रोग्राम आहे, म्हणजे जस्ट त्यांचं आगमन होणार आहे आणि छान असं तिथे सुद्धा आरती वगैरे होईल. तर जर मला वेळ मिळाला तर नक्कीच पुरणाचे मोदक करेल, किंवा ते मोदक नंतर उद्या परवा वगैरे पण करता येईल. त्यानंतर छान अशी धूपबत्ती जळवून घेतली. ही मी नागपूरहून आणलेली धूपबत्ती आहे. ट्रस्ट मी, याचा फ्रॅग्रन्स खूपच छान आहे, गुलाबाचा फ्रॅग्रन्स येतो आणि असे आमचे गणपती बाप्पा दिसत आहे. त्याचबरोबर आज आमची सेकंड गणपती बाप्पा, म्हणजे घरचे गणपती बाप्पा अवयू, भयंकर अशा मस्तीच्या मूडमध्ये आहे. मी झाडात पाणी घातलं म्हणून त्याला कंटिन्यू बघायचं होतं की पाणी कसं टपटप पडतंय. अजिबात इथनं बाहेर पुढे काही जायलाच तयार नव्हता. चला, गणू बाप्पा येणार आहे. अवयू चल, कसं पाणी टपटप पडतंय रे अवयू, असं बघतो तू. काय काय बघतोस? अव्यूला खूप कन्व्हिन्स केल्यानंतर कुठेतरी तो आंघोळ करायला रेडी झाला होता. इतक्यात थोडी जास्तीच थंडी वाटते घरात, त्यामुळे त्याला आंघोळ करायचं मी नॉर्मली आठवड्यातनं 1-2 दिवस तरी सोडतच असते, पण आज छान दिवस होता म्हणून त्याची आंघोळ घातली. व्यवस्थित त्याला छान नवीन कपडे घातले, कारण आज आम्हाला खालीसुद्धा जायचं होतं. पण खरंच सांगते, म्हणजे झालं असं की अव्यूची मी छान आंघोळ केली. त्यानंतर मला थोड्या चपात्या वगैरे करून घ्यायच्या होत्या, बाकी स्वयंपाक झाला होता, म्हणून मी चपात्या करायला घेतल्या. पण अव्यू एवढा रडत होता, कारण आंघोळ झाल्या त्याला काहीतरी थोडंफार खायला लागतं आणि त्यानंतर लगेच तो झोपतो फीड घेता. आणि आज सुद्धा तसंच काहीतरी झालं. भयंकर असा रडत होता आणि रडताच म्हणजे थोडं फीड घेतला आणि लगेच झोपून गेला. त्यामुळे मग मी आणि प्रीतमच खाली गेलो दर्शनासाठी, म्हणजे त्यांच्या आगमनासाठी. अव्यूला घेऊन जायची इच्छा होती. छान तिथे ढोल ताशे वगैरे वाजणार होते, पण तो झोपी गेला होता, त्यामुळे ते काही शक्य नाही झालं. नाही तर मम्मीला काय आहे, तर 2 मिनिट एवढा पुसू दे मला. थांब ना बाळा. काय झालं? झोपलं ना, तसं लावलं तिथे. माय अंदर बसशील, जेवण करायला बस, येतो आम्ही. चलो. तिला समजलं एकदा सांगितल्याने.
आमचे एक्झॅक्ट डायगोनली जे राहतात मेदांश, त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा आले होते, त्यामुळे त्यांनी खूपच सुंदर अशी बाहेर रांगोळी काढली होती, ती सुद्धा कॅप्चर केली मी. इकडूनच चल ना शॉर्टकट. भरपूर असा पाऊस येऊन गेलाय, बघू शकता. भरपूर असं सगळीकडे पाणी पाणी साठलं होतं, पण तरीसुद्धा वातावरण आज छान होतं. खूप पाऊस तर येत नव्हता, पण असं ओव्हरऑल छान होता. असं काहीसं डेकोरेशन केलं होतं गणपती बाप्पांसाठी. आणि बघा, बघता बघताच गणपती बाप्पासुद्धा आले आहेत. सोसायटीचे सगळेच छान असे नटून तटून आले होते. आणि खरंच सांगते, गणपती येणार आहे म्हणून सगळ्यांचं असं गोळा होणं आणि त्यानंतर असं सेलिब्रेशन करणं खूपच म्हणजे खूपच छान वाटतं. जेव्हा गणपती एंटर करत होते, लिटरली त्यांना बघून मला रडायला येत होतं. आणि नेहमीच मला असं होतं, जेव्हा कधी गणपती येतात, माझ्या घरीसुद्धा असंच व्हायचं, जेव्हा गणपती येतात ना, तेव्हा मला असं रडायला येतं. आणि आज पण तसंच काहीसं झालं होतं. खूप सारे छान फटाके वगैरे फोडून त्यांचं वेलकम केलं जात होतं इथे. आणि हे सगळं बघून आणखीच छान वाटत होतं की असं छान ताट तयार केलं होतं गणपती बाप्पाच्या आरतीसाठी. बघा किती छान वाटतं. आणि गणपती स्थापनेला थोडा वेळ होता, कारण पंडितजी यायचे होते. हा जल्लोष आणि ही एकता बघून असं वाटतं की आपले फेस्टिवल्स कधीच संपू नये. हेच फेस्टिवल्स आपल्या इंडियन्सला, महाराष्ट्रीयन लोकांना नेहमी जोडून ठेवतात. कधीही कुठेही काही असू द्या, पण जेव्हा कधी असे फेस्टिवल्स असतात तेव्हा सगळे एकत्र जमतात आणि खूप मजा मस्ती करतात. हे सगळं खूप छान वाटते. आय होप की तुम्ही सगळ्यांनी पण खूप एन्जॉय केलं असेल. त्यानंतर बिकॉज ऑफ वेळ होतं पंडितजींना यायला, तर आम्ही घरी आलो, मी आणि प्रीतम. आणि त्यानंतर मी जेवण करायला घेतलं. सगळ्यात आधी प्रीतमला ही ताट करून दिली. आज मी त्याला लोणचंसुद्धा ॲड केलं, जेव्हा की तो कधीच आंबट काही खात नाही. त्यानंतर अवयव इथे झोपला होता अजूनसुद्धा, म्हणजे 1 ते 1.5 तास झाले तो झोपला आहे. थोड्या वेळाने उठेलच तो. मी म्हटलं चला आज लोणचं तेल घालायचं होतं, गरम करून थंड करून घातलं होतं, म्हणून मी प्रीतमला सुद्धा थोडंसं लोणचं दिलं. त्यानंतर आजी आणि मी सुद्धा जेवण करायला बसलो. आणि मी तिला खालच्या गोष्टी सांगत होती की गणपती बाप्पा आले आहे, त्यांची आता थोड्या वेळाने आरती होणार आहे, तू पण आमच्याबरोबर चल. तसं तर मगाशी पण मी तिला बोलली होती की आमच्याबरोबर चल, पण ती नाही बोलली, कारण तिला थोडं बरं नाही वाटत आहे. त्यानंतर 2-2:30 वाजले होते. अवयव अजूनही झोपला होता. तर मी म्हटलं चला मीच आरती करून येते, म्हणजे आरती अटेंड करून येते. पण मी तिथे जाऊन आली, पण अजूनही पंडितजी काही आले नव्हते. चल 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 चल. कुठे चाललोय सांग. गणपती बाप्पा
बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. तिसऱ्यांदा खाली चालली आज बाय द वे. अवयू झोपून उठला आहे, त्याला मस्त कपडे घातले, छान छान रेडी केलं. त्यानंतर त्याला जेवण भरवलं आणि त्यानंतर मी आणि अवयू परत पेंडॉलकडे निघालो, कारण अजूनही आरती झाली नव्हती. मी म्हटलं चला हा उठला आहे, याला सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन करवून घ्यायचं आणि त्याचबरोबर मी पण जाऊन येते, आरती अटेंड करून येते. आणि तसंही अवयूला खाली यायला किंवा बाहेर फिरायला भरपूर आवडतं, म्हणून तो खूप हॅप्पी होता. पेंडॉलमध्ये एंटर केल्या केल्या अवयू खूप घाबरत होता, कारण इथे मोठ्याने आवाज होत होता, म्हणजे गाणे वगैरे सुरू होते, त्यामुळे तो थोडा घाबरत होता. थोड्या वेळानेच तो स्टेबल झाला आणि त्यानंतर आम्ही छान अशी आरती अटेंड करून घेतली. इथे लावलेली आरती, सगळ्यांचा टाळ्यांचा आवाज, हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. त्याचबरोबर अवयूसुद्धा नंतर एन्जॉय करायला लागला होता आणि त्याचं एक होतं बिकॉज तो झोपून उठला होता आणि त्यानंतर मी त्याला खाली घेऊन आले, तो मला अजिबातच सोडत नव्हता. त्यामुळे मी त्याला धरूनच आरती अटेंड केली आणि खरंच मन खूप अगदी प्रसन्न झालं की गणपती बाप्पा आले. त्यांची पहिली आरतीसुद्धा अटेंड केली. त्यानंतर मला सुद्धा गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घ्यायची होती, म्हणून मी अवयूला घेऊन पेंडॉलच्या पुढे गेली, म्हणजे गणपती बाप्पांच्या पुढे गेली आणि प्रज्वलीला म्हटलं की एक छोटंसं माझं क्लिप घे इथनं. त्यानंतर हे काकाजींना चुकून ते दिव्यावर त्यांनी डोकं ठेवलं होतं आणि त्यांचं थोडं जळालं, म्हणजे हसायला नको, पण ते खूप फन मुवमेंट होतं. बट असो, त्यांना फॉर्च्युनेटली काही झालं नाही, पण थोडंसं त्यांना असं जळाल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी आणि अवयूने सुद्धा गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली, टीका पण लावून घेतला आणि अवयूना थोडंसं तिथे मोदक बघून तुरतुर करत होता. तर तिथेच जे सगळे होते लोक, म्हणजे जे मॅनेटरी काम करत होते मॉनिटरिंगली, तर त्यांच्याकडनं एक मोदक मागून घेतलं अवयूसाठी आणि मी म्हटलं की बाबांना सुद्धा थोडं मोदक दे. पण त्याने पुढे काय केलं त्या मोदक बरोबर आणि कोणाला दिलं आणि किती दिलं हे सगळं तुम्हाला दाखवते. खूपच फन मुवमेंट होतं ते सुद्धा आणि खूप मज्जा गेली त्यांनी. मुलीला घेऊन अवयूला पेढा किंवा मोदक कितीच असते आवडतो. ताण येते बरं आम्हाला. उचल 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 उचल, याला उचल. जाऊ दे आता, नको थोडंसं घेशील, पण मला थोडंसं कॅच करायचं आहे ते मुवमेंट. माझा पण तो अर्धा खाल्ला, तू कसा पटपट खात. बाबांना दे थोडासा मोदक दे. बाबांना दे की, मनुष्य देऊन दे ना. नाही तुला मोदक आवडते अवयू? देऊन दे, चारून दे बाबांना, देऊन दे, देऊन दे बाबांना, देऊन दे. देऊन दे ना बाबांना, देऊन दे ना. फिनिश. देऊन दे बाबांना, देऊन दे. आईच नाही म्हणा आता माझ्याजवळ. आई झाला फिनिश. खा ना, दाखव ना त्याला. देऊ नको, देऊ नको. पकड पकड, एक फोटो घेते पटकन. बेबी हातात घे ना, त्याच्या तोंडाजवळ नाही ना, हातात देऊन घे 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 घे. मोदक आवडते तुला? गणपती बाप्पा मोरया म्हण म्हण. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. एकदा एकदा चांगल्याने. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. व्यू बाप्पा. कोण आलंय, कोण आलंय? बाप्पा म्हण, बाप्पा बाप्पा.
4-4:30 झाले होते. मस्त असा चहा करून घेतला आणि आज प्रीतमला सुद्धा खारी खायचं होतं म्हणून तो सुद्धा चहा घेणार होता. कधीतरीच तो चहा बिस्किट किंवा चहा खारी खातो, नॉर्मली असं काही खात नाही. आज तो दिवस होता जेव्हा त्याला खायचं होतं. त्यानंतर मी इथे आता प्रिपरेशन करायला घेतली आहे गणपती बाप्पांसाठी मोदक. पुरण करायचं एवढा वेळ सध्या आज नाही आहे माझ्याकडे, उद्या किंवा परवा करेलच. पण आज मी त्यांच्यासाठी पंचरत्न ड्रायफ्रूट्सचे आणि रव्याचे मोदक करत आहे. त्याची रेसिपी एकदमच बेसिक आहे, तुम्हाला कुठेही यूट्यूबला मिळेल. पण याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तुमच्याशी शेअर करेल. एकदम बेसिक आहे, म्हणजे 15 ते 20 मिनटात तुमचे हे मोदक बनून रेडी होतात. पण यासाठी तुम्हाला कंपल्सरीली मोल्ड लागतो, ज्यामध्ये तुम्ही मोदकाला असा प्रॉपर शेप द्याल, त्याची खूप जास्ती गरज असते इथे. तर ते जर तुमच्याकडे असेल तर खूपच सिंपल आणि खूप बेसिक रेसिपी आहे. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी इझिली घरी अवेलेबल सुद्धा असतातच. ओके, तर सगळे प्रिपरेशन तर मी इथे करून घेतलं. म्हणजे माझं लिटरली सगळं सारण प्रॉपर तरीकेने पूर्णपणे रेडी होतं. सर्वात आधी तर मी आपला जो रवा आहे, 1 वाटी मी रवा घेतला, त्यामध्ये 1 चमचे तूप घातलं आणि त्याला प्रॉपर रोस्ट करून घेतलं. आणि त्यानंतर परत 1 चमचा, म्हणजे अर्धा रोस्ट झालं होतं ते, त्यानंतर परत 1 चमचे तूप घातलं आणि परत छान त्याला असं रोस्ट करून घेतलं. जेव्हा मी रोस्ट करत होते ना, त्यातनं एक असा फ्रॅग्रन्स क्रिएट होतो, त्या लेवलपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचं. म्हणजे लिटरली आपल्याला खूप जास्ती असं भाजायचं नाही आहे, पण असं फ्रॅग्रन्स येतो तेव्हापर्यंत प्रॉपर असं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं. त्यानंतर मी ज्याचा 1 कप माझा रवा होता, त्याच्या अर्धा कप मी, म्हणजे अर्धा वाटी मी साखर बारीक करून घेतली. त्यामध्ये मी 2 ते 3 इलायची सुद्धा घातले होते. ते छान असं बारीक करून घेतलं. त्यानंतर मी गॅस ऑफ केलं आणि त्यानंतर मग ते थोडं गरमच असतो आपला रवा, त्यामध्ये मी जेवढी साखर होती ती सगळी घालून घेतली. मध्येच प्रीतमला भूक लागली होती आणि त्याला खायची होती मॅगी. मोदक बनवायचं डिसाईड केलं, पण लक्षात आलं की माझ्याकडे मोदकचा साचा नाही आहे. पण आता सडनलीच, कारण मी सगळं सारण तर बनवून ठेवले आणि मला साचा लागणार आहे, ते विदाऊट साचा नाही होणार. पण आता पटकन जाते, त्याचा जो मोल्ड असतो तो घेऊन येते. आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे, तर शायदच मी काही शूट करू शकेल पुढे, म्हणजे घरी आल्यावर चार्जला लावून नंतर करेल. पण पॉसिबल झालं तर तुम्हाला ते स्टोर पण दाखवेल. तिथे खूप कमी प्राईसमध्ये खूप छान छान वस्तू मिळतात जर चार्जिंग असली तर. त्याचबरोबर मला आजीसाठी पण औषध घेऊन यायचं, ते सुद्धा घेऊन घेते. चला तर निघते पटकन, करते ऑनलाईन. ओके, तर मी रेसिपी सांगत होती. त्यानंतर मी त्यात साखर घातली आणि जे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडते ते सगळं छान असं रोस्ट करून घ्या थोडं तुपात, आणि त्यानंतर त्याला बारीक करून यामध्ये घालून घ्या. आणि बिकॉज ऑफ आपलं रवा आणि साखर थोडीशी अशी गिलसर होते, ते बाइंडिंगसाठी आपल्याला युजफुल होतं. ॲक्च्युली झालं असं, यात मी मिल्क पावडर पण टाकलं आहे आणि याला मी सगळ्याला ना मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घातले आहे. याची रेसिपी मी नक्की नेक्स्ट टाईम तुमच्याशी प्रॉपर अशी शेअर करेल. मोदक खूपच मस्त टेस्टला होते आणि त्याचबरोबर मोल्डमध्ये सुद्धा त्याचा शेप जो आहे तो खूपच सुंदर होता. त्यानंतर छान असं रेडी झाली, म्हणजे हातपाय वगैरे धुवून घेतले, देवाजवळ दिवा लावून घेतला, गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर छान असं त्यांना मोदकांचा प्रसाद दाखवला. गणपती बाप्पा मोरया. आणि आज पहिला दिवस असा काहीतरी आमचा संपणार होता, पण बिकॉज आम्हाला खाली पण जायचं होतं आणि प्रीतमची सुद्धा मीटिंग सुरू होती, त्याची वाट बघत होती मी की असं लवकर आवरलं की आम्ही सगळी खाली जाऊन येऊ. रात्रीची सुद्धा मला आरती खाली जाऊन करायची होती आजची. त्यानंतर उद्यापासून फक्त एकच टाईम इव्हिनिंगला जाईल, पण आज मला दोन्ही टाईम जायचं होतं आणि अव्यूला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करायचं होतं. बघा तुम्ही माझे मोदक कसे दिसत आहे मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर टेस्टला खरंच खूप टेस्टी होते. स्वीटनेस पण परफेक्ट होतं, म्हणजे एका वाटीसाठी तुम्ही अर्धी वाटी साखर घ्या, एकदम परफेक्ट असतं. त्यानंतर देवाजवळ नैवेद्य दाखवून मन प्रसन्न झालं. पहिल्या दिवशी मी मोदक करू शकली, पॉसिबल झालं, खूप छान वाटलं. आणि खरंच सांगते हे सगळं पॉसिबल झालं फक्त आणि फक्त मायमुळे, कारण ती मला मदतीला आहे, त्यामुळे मी ह्या गोष्टी इतक्या इझिली करू शकते. कोणतरी जर आपल्याकडे आपण पाहिजे त्या गोष्टी करू शकतो, पण जर आपल्या मदतीला कोणी नसलं तर लिटरली असते. चला असो, थँक्यू सो मच गणपती बाप्पा, मदतीला मायला पाठवलं आहे. त्यानंतर प्रीतमची सुद्धा मीटिंग झाली आणि अव्यूला छान छान मी रेडी केलं. परत आता दुसरा ड्रेस घातला होता आणि आम्ही सगळे निघालो इव्हिनिंगच्या आरतीसाठी. अव्यू मस्त रेडी झाला होता आणि बाबांचा हात धरून पुढे पुढे जात होता. परत पेंडॉलमधनं पळायचा प्रयत्न करतोय, कारण त्याला त्या आवाजाचा थोडा भीती आहे त्याला. म्हणजे जेव्हा तो जोरात आवाज येतो ना तर तो खूप घाबरतो आणि मला असं गच्च पकडतो किंवा तिथनं पळायचा प्रयत्न करतो.
त्यानंतर इथे छान अशी आम्ही आरती अटेंड केली. प्रीतम पुढे यायला नाही म्हणत होता कारण तो घरचेच कपडे घालून आला होता, म्हणून मी आणि अवयूनीच छान अशी आरती अटेंड केली. मी आजी आणि अवयूने आरती तर अटेंड केली आणि त्यानंतर लगेच ना इथे छान असा महाप्रसाद होता. महाप्रसाद म्हणजे ज्यांना कोणाला इच्छा असते ते मसाले भात, मोदक किंवा खिचडी किंवा उकडीचे मोदक हे सगळं तिथे डिस्ट्रीब्यूट करत होतं. त्यातच आम्ही पण गेलो, छान असं खिचडी, मोदक, मसाले भात सगळं घेऊन आलो आणि सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं. प्रीतमनी एवढं काही खाल्लं नाही कारण त्याला घरी जाऊन जेवण करायचं होतं. हे सगळं खाऊन झालं आणि त्यानंतर इथे कॉम्पिटिशन सुरू झालं, लहान मुलांचे डान्स. खरंच सांगते इतकं क्यूट डान्स करत होते आणि इतके छोटे बाळ एवढं छान डान्स करतंय, मला बघून खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे बघा ना, ती इतकी छोटी आहे पण किती सुंदर डान्स करते आहे. त्याचबरोबर इथे भरपूर लोकांनी सिंगिंग केलं आहे, कोणी डान्स केलं आहे आणि कोणी त्यांचे प्रॉपर जे आर्ट त्यांना येतं ते सुद्धा करून दाखवलं आहे. आणि मला ह्या गोष्टीसाठी खूप छान वाटतं की सोसायटी सगळ्यांना चान्स देते, सोसायटी सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना पुढे घेते आणि त्यांचं टॅलेंट प्रेझेंट करायला त्यांना प्रोत्साहित करते. हे सगळं बघून खूप छान वाटलं. यानंतर लेमन स्पूनसुद्धा झालं, पण एवढ्या वेळ मी काही थांबली नाही कारण अवयूला भूक लागली होती, त्याने प्रॉपर काहीच इथे खाल्लं नव्हतं. त्यामुळे मग मी प्रीतम आणि आजी तर पहिलेच घरी गेले होते, त्यानंतर मी अवयूला घेऊन घरी गेली. आणि असा काहीसा गणेशोत्सवचा आमचा पहिला दिवस होता. आय होप की तुम्हाला व्लॉग आवडला असेल. बाय.